सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा आज धुरळा उडणार आहे। आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या सभांचा सुद्धा याच्यामध्ये धडाका असेल। नगर परिषद नगरपंचायतीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये सभा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची सिन्नर तर एकनाथ शिंदे यांची त्र्यंबकेश्वरमध्ये सभा असेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भगूर, पिंपळगाव आणि ओझरमध्ये सभा आहे। तपोवनातील वृक्षतोडीला होत असलेल्या विरोधानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आहेत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला आणखी तपशील देतील। किरण, आपल्याला माहिती आहे की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। नगर परिषदा, नगरपंचायता यांची जी रणधुमाळी सुरू आहे ती खरं तर आज 10 वाजेपर्यंत या सगळ्या प्रचार सभा सुरू असणार आहे आणि त्याची जी पडगम आहे ते आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे नेत्यांच्या प्रचार सभा। या प्रचार सभा होत असताना जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 प्रचार सभा नाशिकमध्ये आहे। सिन्नर आणि ओझरमध्ये ही प्रचार सभा होणार आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या देखील 3 सभा होणार आहे। भगूर, ओझर आणि पिंपळगाव बसवंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सभा होते। या सर्व जागी जर बघितलं तर महायुतीमध्येच एकमेकांमध्ये टक्कर आपल्याला बघायला मिळते, एकमेकांमध्येच संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय। महाविकास आघाडी मात्र या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। उमेदवार अनेक ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी महायुतीसोबतच काहींनी युती केल्याचं चित्र आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तिन्ही जे प्रमुख नेते नाशिकमध्ये येत असताना नाशिकमधील एक विषय जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांनी देखील त्यावर भाष्य केलेलं आहे। तपोवनातील वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे तो चर्चेत आहे आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दौऱ्याच्या निमित्तानं प्रचार सभांच्या माध्यमातून हे नेते काही भाष्य करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडत आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या या प्रचार सभेमध्ये हे तिन्ही नेते नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी किरण, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।